बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना पूर्ण, अजूनही एक आरोपी मोकाटच. राजकीय आरोप प्रत्यारोप दिल्लीपर्यंत पोहोचले. वाल्मी कराडचे 3 मोबाईल सीआयडी कडून जप्त, फॉरेन्सिक तपासणी केली जाणार. आजच कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता. आरोपींशी झालं होतं संभाषण, ते तपासणार. दिल्लीत अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट. बीड हत्या प्रकरणावर चर्चा झाल्याची शक्यता. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीचं शरद पवारांकडून कौतुक. महायुतीच्या यशात संघाच्या प्रचाराचा मोठा वाटा. महाविकास आघाडी गाफील राहिल्याची सुद्धा शरद पवारांची कबुली. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याचं प्रकरण तापलं. गृह विभागानं गठीत केली एसआयटी. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. तर अमरावतीत सुद्धा बांगलादेशींना प्रमाणपत्र वाटली, सोमय्यांचा आरोप. बुलढाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त. पाणी पिण्यायोग्य नाही. पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण तब्बल 54% असल्याची माहिती. मुलासाठी पाहायला गेलेल्या मुलीवर जडलं प्रेम. सासऱ्यानं केलं होणाऱ्या सुनेशी लग्न. नाशिकमधील धक्कादायक प्रकार. मुलानं स्वीकारलं वैराग्य. माझ्या घरी का राहते असं म्हणत पुण्यात जावयाची सासूला मारहाण. वाचवायला गेलेली मेहुणी सुद्धा चाकू हल्ल्यात जखमी. जावयावर गुन्हा दाखल.